सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। कोकाटेंच्या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कोकाटेंनी तातडीची याचिका दाखल केलेली होती, त्या संदर्भात न्यायमूर्तींनी महत्त्वाचा निकाल दिलाय। पुढची सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे। कोकाटेंच्या याचिकेच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शुक्रवारी या प्रकरणातली सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये कोकाटेंना दिलासा देण्यात आलेला नाहीये। तातडीच्या सुनावणीला कोर्टाने नकार दिला आणि आता या संदर्भातली पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। शुक्रवारी प्रकरण ऐकण्यास न्यायाधीश लोढा यांनी आता तयारी दाखवलेली आहे। माझे वरिष्ठ सहकारी नरेंद्र कोठेकर सर जोडले जात आहेत। नरेंद्र सर, आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण होतं आणि आता कोर्टाने शुक्रवारपर्यंतची वेळ दिलेली आहे। यामुळे म्हणजे कोर्टाच्या या निर्णयामुळे आपण पाहाल तर कोर्टाच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे। 2 दिवसाची मुदत मिळाली आहे। आपण मगाचपासून या बातमीवरती आहोत। माणिकराव कोकाटेंना अटकेची शक्यता निर्माण झाल्यावरती त्यांनी तातडीने लीलावती रुग्णालयात धाव घेतली आणि आपण अटकेपासून कसं सुटका होईल याची चाचपणी केली। यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कुठे ना कुठे माणिकराव कोकाटेंना आता आपण मंत्रिमंडळातून बाहेर ठेवावं का याची एक चर्चा झाली होती। आता जो न्यायालयाने निर्णय दिला आहे की 2 दिवसांनी म्हणजे शुक्रवारी याची सुनावणी होणार आहे, त्यामुळे कुठेतरी एक दिलासा कोकाटेंना या प्रकरणी मिळाला आहे। शुभ अगदी नरेंद्र सर, महत्त्वाचा मुद्दा आहे की आता अनिकेत निकम माणिकराव कोकाटेंची केस लढणार होते, युक्तिवाद करणार होते। आता युक्तिवादासाठी त्यांना अनेक महत्त्वाचे मुद्दे काढण्यासाठी वेळ मिळेल। 2 दिवसानंतर कशा पद्धतीचा युक्तिवाद कोर्टामध्ये केला जाण्याची शक्यता आहे? मुळात 2 दिवसानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद जो काही होईल, पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची याचिका दाखल होते किंवा एक कनिष्ठ न्यायालय त्याच्यावरती निर्णय देतो, मग सत्र न्यायालय त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करतो, तर नैतिकता म्हणून लोकप्रतिनिधी त्याचा राजीनामा द्यावा किंवा मंत्रिपदावरून दूर व्हावं असे एक संकेत येतात। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की अशोकराव चव्हाण जे मुख्यमंत्री होते तेही आपल्याला आठवत असेल की ते सदनिका प्रकरणीच त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। कोकाटे सतत वादात राहिलेले आहेत। त्यांनी नेहमी वादग्रस्त विधानं केली आहेत। शेतकऱ्यांवरचं त्यांचं विधान असेल किंवा रमी खेळणं, विधानसभेसारख्या सभागृहामध्ये रमी खेळत बसणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होणं, त्याच्यावरती त्यांना माफी मागायला लागली होती। यावेळी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कडक शब्दात समज दिली होती, पण कुठेतरी आपण जर बघितलं तर कोकाटेंच्या वागण्यात बदल होत नाही आहे। त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणं हे अपेक्षित आहे, पण अजित पवार कारवाई करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अजित पवारांना ती डोकेदुखी ठरते आणि ही डोकेदुखी जर वाढली तर आत्ता ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये त्याचा राष्ट्रवादीला फटका बसण्याची नक्कीच शक्यता आहे। अगदी नरेंद्र सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तातडीची सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आलेली होती, मात्र कोर्टाने स्पष्ट सांगितलं तातडीच्या सुनावणीसाठी वेळ नाहीये। आता शुक्रवारी पुढची सुनावणी होणार आहे, मात्र आता कोकाटेंची अटक होण्याची शक्यता जास्त वाढलेली आहे। नाही, आता न्यायालयात जर प्रकरण गेलंय आणि त्याला जर सुनावणी शुक्रवारी होणार आहे तर कुठे ना कुठे त्यांची अटक टाळली जाणार आहे। कारण की आता प्रकरण हे पूर्ण आता न्यायप्रविष्ट राहिलं। त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। उच्च न्यायालयाने हे प्रकरण 2 दिवसानंतर आम्ही ऐकू, कारण तातडीची सुनावणी त्याच्यावर होणार नाही। त्यामुळे माझ्या मते तरी आता त्यांची अटक अगदी तातडीने होणार नाही। जी शक्यता आपण सकाळपासून वर्तवली होती की आज कोणत्याही क्षणी त्यांना अटक होईल, तर आज तशी अटक होण्याची शक्यता वाटत नाहीये। अगदी नरेंद्र सर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।